कुठं जाऊन जमिनीतले रूट्सद्वारे व्हेजिटेबल फ्रुट्समध्ये हे सगळं हायड्रोजन जमा होतं. त्याला आपण काय म्हणतो, व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट. मग सगळ्यात जास्त अँटीऑक्सिडंट कशात आहे? पाण्यात आहे ना. मग आता पाणीमध्ये आपले जीव आहे का चेक करू, राईट? त्याला मोजायचं कशामध्ये? आता याच्यामध्ये हेल्दी वॉटर, मी जर बॉटल ग्लास बाजूला केलं तुम्हाला म्हटलं याच्यातलं हेल्दी वॉटर ओळखा, कसं ओळख म्हणून सांगा. दिसायला सगळे क्लीन आहे, पाण्याला रंग नाही, गंध नाही, वास नाही, चव नाही. तुम्ही याला जर टेस्ट केलं तर लक्षात येईल स्प्राईट आहे. पण या पाचीला चारीला जर टेस्ट केलं तर लक्षात येईल का पाणी? हेल्दी वॉटर कोणतं आहे? पाणी आहे. म्हणून प्रॉब्लेम काय माहिती का, पाण्याने कुठं असं काही होतं का? पण गुड वॉटर, ज्या पाण्यामध्ये प्रॉपर्टीज आहेत त्याला आपण म्हणतो गुड वॉटर. आणि त्याला आपण चेक करणार ORP मध्ये ऑक्सिडेशन, रिडक्शन, पोटेन्शियल, निगेटिव्ह व्होल्टेज. निगेटिव्ह जर आलं त्याला म्हणतात इलेक्ट्रॉन्स, आणि जर हे पॉझिटिव्ह कडे जर गेलं प्लस मध्ये तर आपली सेल डॅमेज होते. आता कितीला डॅमेज होते याच्यावर वेगवेगळ्या सायंटिस्टचं वेगवेगळं मत आहे. पण आपण जर बघितलं, डॉक्टर जेरी टॅमिंग सांगतात जन्मलेल्या बाळाच्या सेलचं व्होल्टेज असतं -50 मिलीव्होल्ट्स. म्हणून ते बघ ऍक्टिव्ह राहतं, हेल्दी राहतं, एनर्जेटिक राहतं, आहे ना. जसं जसं ते मोठं होतं बाहेरच्या वातावरणात येतं, व्होल्टेज वरचं ऑक्सिडेशन काय करतं त्या व्होल्टेजला. मग ते पण काय होतं 12-13 वर्षात म्हातार व्हायला दिसतं. कारण म्हातारपणाची लक्षणं काय? केस पांढरे होणे, नजर कमजोर होणे, आणि ते दिसतात ना 12-13 वर्षाच्या बाळामध्ये. आपण काय करू आता, पाण्यामध्ये निगेटिव्ह ORP चेक करू कोणत्या याचं. सगळ्यात तिच्यामध्ये महागडं काय? स्प्राईट पासून सुरुवात करू आपण. इथं जर तुम्हाला मायनसचं साईन आलं तर आपल्याला इलेक्ट्रॉन्स मिळतात. सर किती आहे? 480 डिजिट आहे. किती आहे? मायनस आहे का समोर? मायनस आहे का? नाही, म्हणजे प्लस आहे 480 प्लस 482. बरोबर. किती आहे? प्लस 482 आहे. आपल्याला पाहिजे -50. किती आहे? 487. गुड आहे का बॅड आहे? स्प्राईट गुड आहे का बॅड आहे सर? कुठे हा चार्ट इकडे बघा, 400 प्लस 489. म्हणजे कुठे आहे आपण? 400 प्लस. गुड आहे का बॅड आहे? व्हेरी व्हेरी बॅड. आणि सेलिब्रिटी काय करतात त्याची? डर के आगे जीत म्हणतात. डॉक्टर राजू दीक्षित, रामदेव बाबा, साऊथचे लोक याला म्हणतात टॉयलेट क्लीनर. आणि उन्हाळ्यात जर पाहून यायला नाही पाजलं तर राग थंड नाही पाजलं बरोबर आहे. त्याच्यानंतर आपण चेक करू. याच्यानंतर नंबर महागडा कोणता आहे? बाहेर गेले की आता आपलं ब्रँड आहे ना बिस्लरी. बिस्लरी मध्ये काय आहे चेक करू सर आपण. हे किती आहे? रीडिंग कमी होत चालली. 300 प्लस 300 360. ओके, 362 राईट. 350 म्हणजे 300 प्लस आहे. 300 प्लस आहे. गुड आहे का बॅड आहे? आरो वॉटर पितोय आपण, बिस्लरी ब्रँड आहे ना सर. बाहेर घेऊन दुधाच्या भावात पाणी पिऊया अजूनही. त्याच्यानंतर आता आपण डायरेक्टली कंटामिनेट ऍड केलेलं सगळं जमिनीत गेलेलं पाणी आपण डायरेक्ट घेतलं. बोरचं पाणी किती आहे सर? 300 च्या खाली. करण्याचे शार्पर आहेत ना, 300 चे कमी झालं. 300 चे कमी झालं. त्याच्यात काहीच नव्हतं म्हणून ते किती होतं? 360 350. आणि किती आहे ना? 280 ना. बोरचं पाणी म्हणजे शार्पर आहेत ना पाण्यामध्ये, पण आपण टाकलेली घाण पण आहे, राईट. आरोच्या पाण्यात काहीच नाही म्हणून त्याचा. आता सेम आपण पुन्हा बघू. आता हे आरो वॉटर आहे आपल्या घरामधलं. सर किती गेलं हे? पण 280 च्या पुढे गेला. आरो वॉटर आहे ना तुमच्या घराचं वॉटर. आरो आहे ना, गेला 350. म्हणजे आरो रिव्हर्स ऑस्मोसिस वॉटर 350 गेला.
सरांच्या घरातलं आरोचं पाणी म्हणजे तुमच्या घरातलं आरो असेल तर त्याचं पण हेच येणार आहे. ठीक आहे. बिस्लरी हे आरो वॉटर किती 350 प्लस 370 370 सर आरो वॉटर गुड आहे का बॅड आहे? क्लीन समजून पितो आपण. काय क्लीन? आता आपण जे पाणी पितो तेच पाणी आपण कशात देणार? कॅंगॅन डिव्हाइसला. कॅंगॅन इज अ मेडिकल डिव्हाइस आणि या डिव्हाइस मध्ये टेक्नॉलॉजी जी अशी आहे, जमिनीमध्ये जे पाणी येतं भूगर्भातून ती टेक्नॉलॉजी या मशीन मध्ये आणि ते पाण्याला काय करतं? आयनाइज करतं. मग आपल्याला या पाण्यामध्ये इलेक्ट्रॉन्स तयार करून देतं. किती ORP किती आहे सर? मायनस किती आहे? मायनस किती आहे? मायनस है ना? मायनस आहे. मायनस आला ना. कॅंगॅन वॉटर मध्ये मायनस ORP भेटतो तुम्हाला. किती? निगेटिव्ह आला साईन? मायनस मायनस आला ना. आपण अगोदर प्लस बघितला. -50 लागतो ORP. किती लागतो आपल्याला? -50 लागतो सर. हे निगेटिव्ह आहे ना. किती मायनस? 200 300 रीडिंग मायनस मध्ये राईट. मग आपल्याला किती पाहिजे? -50.